जय शिवराय मित्रांनो, कोथिलगड इथे आपण आज ट्रेकला आलेलो आहे. आपण आपली गाडी खाली आंबिली गाव ते लावलेली आणि वरती आता पेठ गावाकडे आपण निघालो आहे. तर आंबिलीपासून ते पेठ एक डोंगर पूर्ण असं चालून जावं लागतं. तुम्ही आजूबाजू बघू शकता. मी बहुतेक अर्धा डोंगर कंप्लीट केलेला आहे आणि अर्धा अजून बाकी आहे. तर तुम्हाला बरेच काय शॉप्स वगैरे भेटतील. तर हा एक डोंगर आपल्याला क्रॉस करून तेव्हा जाऊन जो ॲक्च्युअल ट्रेक आहे आपला तो स्टार्ट होईल. ॲक्च्युअल हा रस्ता तुम्ही बघताय तर हा इथे चांगला आहे, पण खालून थोडा खराब आहे म्हणून बाईक फक्त येतात. बाकी फोर व्हीलर्स मुश्किल आहे आणि एक जे टिपिकल फोर व्हीलर्स असतात ते पण येतात. पण ते डिपेंड आहे व्हेकल तुम्ही कोणते आणताय त्यावरती. बघू शकता तुम्ही असे शॉप्स आहेत तिथे. तिथे पाणी, निंबू पाणी आणि काकड्या विकत आहे. पाण्याच्या बाटल्या आहेत तिथे. तर चला, आपण थोडं पुढे आलेलो आहे. आंबिली विलेजपासून वरती येत होतो. एक हिडन स्पॉट आहे, म्हणजे वॉटरफॉल आहे जे पावसाळ्यातच आपल्याला दिसेल. तुम्ही बघू शकता. तिथे रूट आहे खाली जायला इथून असं तिथे, पण जो हा रूट आहे इथून तिथून ते इथला तो थोडा रिस्की आहे. बस बघू शकता तुम्ही, इथून प्लेन रस्ता आहे पूर्ण. पाय घसरला की डायरेक्ट खाली. तर बघू शकता तुम्ही, छान असा वॉटरफॉल आहे इथे. इथून पूर्ण तिथे आपल्याला जायला जागा आहे. तिथून अगेन खाली तिथे पूर्ण जागा आहेतच वगैरे. कॅमेऱ्यात जेवढं होतं आहे मी दाखवायचा प्रयत्न करतो आहे. सुंदर असा हा वॉटरफॉल. आपण बरेच वरती आलेलो आहे. ऑलमोस्ट गावाकडे पोचलेलोच आहे. बघू शकता इथे गाव आहे आणि इथे हॉटेलचं इथे आपण थांबलेलो आहे. थांबलो आहे कारण की खूप वारा सुटला आणि पाऊस पण आहे. बघू शकता गड तिथे आहे. त्यानंतर सागरमध्ये पूर्ण झाकलेला असा. थोडं थांबून आपण इथून आता जाऊया. तर बघू शकता काँक्रीटचा रोड इथे. तर आपण हा पेठ गावामध्ये आता आलेलो आहे. तर इथे तुम्ही वस्त्या बघू शकता, घरं वगैरे हे सर्व. आणि आपल्याला इथून थेट ते गडावरती जायचं आहे. तर हाच एक रस्ता, म्हणजे हा इथून रस्ता आहे वगैरे. तर आपण आता जस्ट एंटरच करतो गावामध्ये. तर चला बघूया.
तर आपण बहुतेक गड चढलेलो आहे, बघू शकता. आणि पूर्ण धुक्याची चादर अशी पसरलेली आहे आणि आपणही आता धुक्यामध्येच आहोत. बघू शकता समोर या प्रकारे. तर महादरवाजा किल्ल्याच्या इथून सुरुवात होते, बघू शकता तुम्ही. चला. सतत पाऊस पडतोय आणि त्यावरून हे धुक्यामुळे आपल्याला तो पीक दिसत नाही आहे. पीक आपल्या समोर दिसत आहे आणि थोडंसंच अंतर बाकी आहे. आणि व्ह्यू एवढा भारी आहे. डेन्स फॉरेस्ट आहे पूर्ण. धुक्यामध्येच आपण चालतो सध्या पूर्ण. व्हिडिओमध्ये दिसत नाही आहे, पण ह्या गोष्टी व्हिडिओमध्ये ना एक्सपिरियन्स करता स्वतः येऊन एक्सपिरियन्स करण्यायोग्य आहेत. तेव्हाच याची किमया आणि सुंदरता आपल्याला कळते. चला. तर या मार्गाने आपण आलो. तर बघू शकता तुम्ही पवन चक्की दिसतात आहे, तिथला व्ह्यूही दिसत. आणि हा गड आपल्यासमोर आहे पीक. तर एवढं आपल्याला आणखी ट्रेक करायचं आहे इथून एवढं, आणि तिथे वरती जायचं आहे. थोडासाच आहे आणि तुम्ही व्ह्यू बघू शकता. धुक्याची जागा कशी पसरलेली आहे. वाऱ्याचा जो प्रवाह आहे तो राईट साईडला आहे. तर राईट साईडला मोस्ट ऑफ तुम्हाला धुकं दिसत आहे आणि लेफ्ट साईडला काहीच नाही, कारण की राईट साईडहून तिकडे येत जात आहे. चला. तिथे वरती आपण पोचलेलो आहे, तुम्ही बघू शकता. ही कॅम्पिंगसाठी बेस्ट जागा आहे. अशी गुफा इथे सुक्की आहे पूर्ण, बघू शकता तुम्ही. अजून इथून आपल्याला दोन्ही वाट्या, एक हे एक इथून आहे, एक इथून जी गुफेतून जाते ती दगडांना कोरून बनवली गेलेली आहे. तर आपण सेफेस्ट वाटेकडूनच जाणार आहोत. तर आपण त्या त्या गुफेच्या इथून राईट साईडने जातो आहे. तुम्ही पाण्याच्या टाक्या बघू शकता इथे. आणि इथून असा काही रूट आहे. हा सेफेस्ट रूट आहे, दोन्ही साईडून रूट आहेत, पण तिथून फक्त एक पाय ठेवता येईल एवढीच जागा आहे त्या लेफ्ट साईडवरून. आणि राईट साईडवरून असं काही रूट आहे, तुम्ही बघू शकता. तटबंदी पण आहे इथे, मीन्स वॉल्स वगैरे बनवलेले आहेत, बघू शकता तुम्ही. आणि हे पाण्याच्या टाक्या इथे आहे, विशाल अशी पाण्याची टाकी तुम्ही बघू शकता इथे. आणि हे तर बघू शकता कशा या प्रकारे भिंत वगैरे आहे. आणि ह्या जागा काही अशा खाली नजर ठेवण्यासाठी असतात वगैरे, बघू शकता तुम्ही. जी वरती येणारी वाट आहे त्यावरती लक्ष ठेवण्यासाठी या प्रकारच्या काय
अशा जागा बनवल्या जातात. इथेही बघू शकता तुम्ही. चला आपण थोडंच पुढे आलो आहे आणि इथे अजून आणखी एक पाण्याची टाकी आहे. बऱ्याच विशाल अशा पाण्याच्या टाक्या आहेत, बऱ्याच मोठ्या पाण्याच्या टाक्या आहेत. तर पाण्याचा जो बंदोबस्त इथे आहे तो खूप मोठ्या प्रमाणे आहे. तुम्ही बघू शकते ही तिसरी पाण्याची टाकी आहे. ती किती मोठी आहे. आपण पुढे जातोय तर पुढेही अजून ही चौथी पाण्याची टाकी आहे आणि ही पण बघू शकता तुम्ही किती खोल आहे. काय पद्धतीने त्यांना क्रेविंग करून बनवलेलं आहे. बघू शकता किती डीप त्यांना खोदलेलं आहे. हे डोंगर आहे, डोंगरांचे दगड आहे, त्यांना आतमध्ये पूर्ण खणलेलं आहे. ह्या पाण्याच्या टाक्या बनवलेल्या आहेत. प्रचंड अशा मोठ्या आहेत. चला तिथे वरती बघू शकता तुम्ही केव्ज आहेत, राहण्यासाठी अजून जागा आहे वगैरे. हां इथून एक वाट येते जी खालून येते. हे बघू शकता तुम्ही. असं एक वाटून खाली येणारी आहे. म्हणजे तिथं आपण गुफा बघितली, तिथे ॲक्च्युली मंदिर आहे. मंदिराची जागा आहे तिथे. इथून काय जायचा रस्ता आहे मंदिराकडे आणि इथून पुढे गडावरती जायचा रस्ता आहे. तर बेसिकली हा जो गड होता हा शस्त्रां ठेवण्यासाठी होता. इथे जे शस्त्र होते त्यांचा साठा असायचा, त्यासाठी या गडाचा उपयोग केला जात असे. पण सध्या मंदिरात जाऊया. चला ॲक्च्युली जिथून आपण हे राईट साईडहून आलो आणि इथेच जी लेफ्ट साईडहून जागा होती बघू शकता ती वाट किती बारीक आहे आणि रिस्की आहे. त्या असे दोन रस्ते आहे, दोन वाटी आहे जे इथे येऊन जुडतात. ओके आणि फक्त लेफ्ट साईडला पूर्ण असं फिरून यावं लागतं आणि इथे वरती जावं लागतं. डोंगराच्या आतमधून पोटातून कोरून बनवलेल्या शिड्या त्या वरपर्यंत जातात. ओके आणि हे तुम्हाला राईट साईडपासून जवळ पडेल, लेफ्ट साईडपासून थोडं लांब आणि रिस्की असेल. जसं तुम्ही तो रस्ता बघितला की असं बारीक आहे वगैरे. आणि ह्या पॉईंटला तुम्ही आलात तर इथे आपला भगवा दिसेल आणि तोफा. जसं मी तुम्हाला अगोदर सांगितलं इथे शस्त्र वगैरे सर्व ठेवायला जायचे वगैरे. तर तुम्ही बघू शकता तोफा वगैरे आहे तिथे. स्टार्टिंगलाच तुम्हाला 2 तोफा दिसतात. सो इथून आता आपण इथून नाही ह्या साईडून आतमधून जायचं आहे. तर ती गर्दी बघू शकता तुम्ही तिथे. तर तिथून जाण्याची वाट आहे आणि इथे बघू शकता तुम्ही राहण्यासाठी जागा आहे इथे. ह्या पद्धतीने ही गुफा आहे. इथे आपण टेंट वगैरे किंवा राहू शकतो. इथे या साईडला थोडं पाणी वगैरे बघू शकता. पण इथे आपण बघतोय तर काही जणांनी इथे चूल ही वापरलेली आहे या पद्धतीने थेट इथून समोर. आणि इथून असा काही व्ह्यू दिसतोय. सध्या दुःख आणि पाऊस चालू आहे त्यामुळे क्लिअर दिसत नाही, पण मग तुम्ही बघू शकता तरी. तुम्ही तिकडे बघू शकता तर त्या गावातून आपण आलं. तो काँक्रीटचा जो रस्ता होता दिसत असेल तुम्हाला, त्या रस्त्यातून आपण आलेलो आहे. चला आपण आता पुढे जाऊया.
इथून या सीड्या आहेत. इथे ही राहण्याची जागा आहे अगेन, बघू शकता तुम्ही. काही पद्धतीने आहे. चला इथून आपण आलो आणि इथून जायचं आहे. ह्या पद्धतीने काय बघू शकता तुम्ही, डोंगराच्या आतमधून ही वाट येते. त्या काही शिड्या आहेत अशा, आणि हे डोंगराच्या आतमधून हे शिड्या येतात. डोंगराच्या पोटामधून ह्या शिड्या येतात आपण असं बोलू शकतो. तुम्ही बघू शकता अख्खा डोंगराला खोदलं आहे हे पूर्ण डोंगरावरती, आणि तिथून त्याला खोदून त्या शिड्या इथे बनवलेल्या आहेत. चला तर हे डोंगराला मधून खोदून ह्या साईड शिड्या ज्या आहेत बनवल्या गेल्या आहेत. बघू शकता इथून मग पुढे जायचं आहे, आणि पुढून मग राईट साईडला महादरवाजा असेल. तुम्ही बघू शकता त्या पद्धतीने आहे. इथून तो तोफांचा जी जागा आहे त्याच्या वरतूनच हा जागा आहे. आणि हे तर ह्या पद्धतीने झालं. इन शॉर्ट आपण बोललो तर डोंगराच्या पोटामधून ह्या पायऱ्या जातात. तिथेही ते पायऱ्या बघू शकता तुम्ही छोट्या, हे इथे वरती हे लक्ष ठेवण्यासाठी असतील. आणि खालून त्या पद्धतीने बघू शकता तुम्ही अख्खा डोंगराला मधून खोदून त्या शिड्या ज्या आहेत ते बनवलेल्या आहेत. इथून पुन्हा तिथे खाली जायचं आहे. बघू शकता राईट साईडला पूर्ण दुकानची चादर आहे पसरलेली आहे, आणि लेफ्ट साईडला पूर्ण मोकळं आहे. बेस्ट ट्रेक आहे पावसाळ्याचा. फर्स्ट ट्रेक पावसामध्ये केला आहे आणि खूप बेस्ट ठरलेला आहे तो. चला तर तुम्हाला असं पीस आणि शांतामध्ये ट्रेक करायचं आहे तर वीकडेजच बेस्ट असणार आहे. आणि विकेंड्समध्ये मग असं मूड स्पॉईल होतो पूर्ण. पण असं व्ह्यूज बघितल्यानंतर सर्व वर्थ इट वाटतं. जगदंबा संडेची गर्दी आहे तर डिसेंडिंग करतात ते बरेच जण. बघू शकता 1:16 वाजलेले आहेत. आणि इथे वरती प्रवेशद्वाराच्या वरती बघू शकता तुम्ही अजून एक पाण्याची टाकी आहे इथे. हा आहे प्रवेशद्वार मेन, इथून गड स्टार्ट होतं आहे. तर गडावरती आपण इथे पोचलेलो आहे, आणि आणखी अजून एक पाण्याची टाकी तुम्ही बघू शकता इथे ही आहे वगैरे. ही प्रचंड मोठी आणि सुंदर अशी बांधलेली आहे. कामबान ही म्हणजे छानपणे आहे. बाजूला एक झाड आहे, तुम्ही बघू शकता. असे काही स्टेप्स आहे त्या प्रकारे. तर वरती येताना आपण डोंगराच्या आतमधून येतो. मला काय व्हिडिओ काढता आला नाही गर्दीमुळे, आणि तसेच आपली फोनची बॅटरी कमी होती त्यामुळे. तर आता ही बॅटरी कमी आहे तर थोडंफारच व्हिडिओ काय काढता येईल. तर हा असा काही व्ह्यू आहे इथे. ते लास्ट व्ह्यू आहे इथे. संडे असल्यामुळे प्रचंड गर्दी आज बघू शकता. पूर्ण गड गर्दीने भरलेलं आहे, आणि सर्वीकडेच गर्दी आहे. तर कोणताही ट्रेक आपल्याला एन्जॉय करायचा आहे तर बेस्ट वीकडेज आहेत, विकेंड्स नाहीत. किंवा सध्या तर सुसुविधा ट्रेकिंगसाठी किंवा काही कॅम्प्स वगैरे असतात किंवा काही ग्रुप्स असतात जे ऑर्गनाईज करतात, तर ते खूप मोठ्या प्रचंड प्रकारे आहेत सध्या. तर मग ट्रेकिंग वगैरे करणं आणि गायडन्स भेटणं खूप इझी झालेलं आहे. त्यामुळे तर प्रचंड गर्दी असतेच विकेंडमध्ये. सर्व आपलं एन्जॉय करण्यासाठी आणि एक थ्रिलिंग लाईफमध्ये आणण्यासाठी येतात वगैरे ट्रेकिंगला. हे काही शॉर्ट्स असतील आता लास्ट कदाचित, तर पुढे आपण बघूया. चला तर आपण या टोकाला आहे. त्या पवनचक्की आपण बघू शकतो. ते आपण तिथून बघितलं होतं, त्या रूटने आपण आलो होतो. तिथून हा टोक आपल्याला खालून दिसत होता असा. आता आपण वरतून त्याला बघतोय. तो व्ह्यू तुम्ही बघू शकता. इथे एकदम क्लिअर आहे. थोडे क्लाउड्स आहेत, पाऊस आहे. या साईडला पूर्ण दुःख सुंदरमय दृश्य आहे पूर्ण.
तर आपण इथे शेवटच्या टोकाला आहे. इथे एक दुकान आहे. तिथे ते पाण्याच्या टाकीच्या आतमध्ये आपण होतो. ते झाड आणि तिथून काही आपण आलो. आणि इथे असं हे बघू शकता, एक आंबांज आहे. तर इथे हा गड असावा आणि इथे राहण्याची सोय असावी. तुम्ही बघू शकता चौकोनी भागेमध्ये हे बनवलेलं आहे. तर ह्या प्रकारे आपण आपला कोथुलगड ट्रेक आपला कंप्लीट केलेला आहे. काय सिनेमॅटिक्स व्ह्यूज आपण बघूया. पाऊस अजूनही चालू आहे, तुम्ही बघू शकता. आज पाऊस असल्यामुळे धुकंही खूप छानपणे होतं आणि थकवाही कमी जाणवला आणि सिनेरीज खूप चांगल्या बघायला भेटलेल्या आहेत वगैरे. तर तुम्हाला पुढे काही व्हिडिओजमध्ये ते बघायला तर भेटणारच निश्चित. तुम्ही बघू शकता अजून पण किती पाऊस आहे. हा जो तुम्हाला दिसतोय धुक्का आणि पाऊस ह्या दोन्ही आहेत. लोकांनी छत्री वगैरे हे केलं आहे. मी स्वतः रेनकोट घातलेला आहे. चला